आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की तुम्हाला जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे श्रीकृष्णाचे प्रेमावरील अनमोल विचार. युद्धात कूटनीती सांगणारा, भगवद्गीतेचे ज्ञान देणारा श्रीकृष्ण हाच गोकुळातील कान्हा देखील आहे. तोच राधेचा मोहन आहे. कपटी माणसाचे दात त्याच्याच घशात घालणारा श्रीकृष्ण मात्र त्याच्या भक्तांसाठी मातेप्रमाणे वत्सल होतो. राधा व कृष्णाचे नाते हे असेच हळवे आहे. राधाचे कृष्णावरचे प्रेम म्हणजे भक्तीचे उच्चतम शिखर आहे, जे गाठणे सामान्य माणसाला शक्य नाही. खरे प्रेम म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी श्रीकृष्णाचे हे अनमोल विचार आज आपण ऐकूया. प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं, लग्नाच्या बंधनात बांधलं गेलं नसलं तरी कायम हृदयात जपलेलं. प्रेमात दिखावा आला की प्रेमातील पावित्र्य नष्ट होते. एखाद्यावर खरे प्रेम केल्याशिवाय प्रेमाचा खरा अर्थ समजू शकत नाही. प्रेम म्हणजे दोन आत्म्याचे एकरूप होणे, जसे राधेने कृष्णाच्या हृदयात तर कृष्णाने राधेच्या हृदयात असणे. बदल हा जगाचा नियम आहे, पण जे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत तेच खरं प्रेम असतं. खरे प्रेम तेच जे न सांगताही एकमेकांची वेदना समजून घेते आणि न बोलताही एकमेकांचे दुःख वाटून घेते. ओढ म्हणजे तरी काय? एखाद्या व्यक्तीची आठवण काढून त्या व्यक्तीला सारखेच आठवणीत साठवून ठेवणे त्यालाच ओढ म्हणतात. ओढ म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी नसते. आपल्या आयुष्यातील काही स्पेशल व्यक्ती असतात ना, फक्त त्यांच्यासाठीच असते. आपल्या आयुष्यात असंख्य नातेगोती असून देखील जर ज्या व्यक्तीकडे मन ओढ घेत असेल तर त्या व्यक्तीबद्दल किती प्रेम असेल आपल्या मनात. आयुष्यामध्ये श्रीमंती कमवली म्हणजे सगळे कमवले असं नसतं. आयुष्यामध्ये कोणाच्या तरी मनात पवित्र स्थान निर्माण करणं फार गरजेचं असतं. आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे म्हणजे प्रेम. कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम. कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम. कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण, वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण. पाखराचे बोल कुणासाठी गाणे, कुणासाठी येई धुंदी, कुणा येई तराने, कधी गुलाबी थंडी, कधी वारा कुंद, कुणी शोधे राधा, कुणा हवा मुकुंद. गुलाबाचं फूल देणं प्रेम असतं, पाकळी समान तिला जपणं प्रेम असतं. तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं, तिच्या सुखासाठी आपलं हसणं म्हणजे प्रेम असतं. तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं, सोबत राहून साथ तिची देणं म्हणजे प्रेम असतं. खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं. आज आहे उद्या नाही असं त्यात कधीच नसतं. एकमेकांच्या प्रेमाचं फुलपाखरू प्रेमात कधीही इकडून तिकडे उडून जात नसतं, कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं. प्रेम करणं सोपं नसतं. सर्व करतात म्हणून करायचं नसतं. चित्रपटात बघितलं म्हणून करायचं नसतं. पुस्तकात वाचलं म्हणून करायचं नसतं. तर कुणाकडून ऐकलं म्हणून करायचं नसतं. कारण प्रेम करणं सोपं नसतं. शाळा कॉलेजात असंच घडतं. एकमेकांना बघितलं की मन प्रेमात पडतं. अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचंच रूप दिसतं. जागेपणीही मग प्रेमाचं स्वप्न पडतं. ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतंच घडतं. करिअरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं. साहजिकच मग आईवडिलांच्या इच्छांवर पाणी पडतं, कारण प्रेम करणं सोपं नसतं. हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं. पैशाचं बजेट नेहमी बनवावं लागतं. फोनकडे नेहमी लक्ष ठेवावं लागतं. मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं. डोक्याला ताप होऊन डोकं दुखायला लागतं. आनंद कमी, दुःख जास्त भोगावं लागतं. एवढं सगळं करणं खूप कठीण असतं. श्रीकृष्णाचे प्रेमावरील अनमोल विचार ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवाल. तर राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण. पुन्हा भेटूया असेच अनमोल विचार घेऊन. तोपर्यंत सर्वांना माझा राधे राधे. राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण.